नमस्कार सर्व कर्म रेसिडेन्सीमधील रहिवासी, सर्व ओनर्स, कृपया लक्ष द्या. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 आणि हे बघा कर्म रेसिडेन्सीमध्ये वातावरण तुम्ही बघू शकता. सर्व जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत आपण बघू शकता संपूर्ण हिरवळ पसरलेली आहे. आपल्याला दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपल्या कष्टाचा पैसा इथं टाकलेला आहे आणि आपण इथं येत नाही आहे. हे बघा चारी बाजूला झाडं आणि मस्त एकदम सुंदर असं हे पावसाचं वातावरण आपल्या कर्म रेसिडेन्सीमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा माझं नाव संतोष कविटकर आहे. आपण तर मला ओळखतच असाल. आणि मी छत्री घेतली आहे. तर आपल्याला वाटेल की पाऊस येतो म्हणून छत्री घेतली आहे. पाऊस वगैरे काही येत नाही आहे. पण बघा ऊन आहे ना, ऊन हे बघा एकदम कडक ऊन आहे आणि सूर्य बघा पूर्ण डोक्यावर माथ्यावर आहे. त्यामुळं त्या बचावापासून सावली व्हावी म्हणून मी छत्री पकडली आहे. काही लोक गेली इथून हसून की काय आहे पाऊस नाही आणि छत्री उघडली आहे. उन्हाने बचाव व्हावा म्हणून छत्री उघडली आहे. आणि लोकांचं काय हो, लोकांचं बघत बसलात ना तर खूप आपणच प्रॉब्लेममध्ये येणार. लोक नुसती हसायला असतात, पुसायला नाही. त्यामुळे जर आपणसुद्धा त्यांचा विचार करत बसलो तर आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे आपला विचार त्यांना करू द्या, ते विचारात राहू द्या आणि आपण आपली प्रगती करून घेऊया. सर्वांना एक मोलाचा सल्ला आहे की लोकांकडं दुर्लक्ष करा आणि आपलं काम आणि आपलं जे कर्तव्य आहे तो वेळेवर करा. आणि आपल्या कर्म रेसिडेन्सीमध्ये कमीत कमी महिन्यातून एक दिवस तरी या. हे बघा हे जयवंत भोईरे हे नेहमी आपल्याला सपोर्ट करतात. कधीसुद्धा इकडे आल्यानंतर काही आपल्या बिल्डिंगमध्ये काम असेल, काही मदत लागली असेल तर हे आपल्याला वेळोवेळी मदत करतात. असे इथलची गावातली बहुतेक लोक ही आपल्याला मदतीसाठी धावून येतात. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझ्याकडे आहेत, तुम्हालासुद्धा देईल. कधीही रात्री अपरात्री कधीही काही दिवसा काही अडचण असेल फक्त एक कॉल करा. पण इकडे या. खूप सुंदर वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, निसर्गरम्य नैन्यरम्य. धन्यवाद. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 शनिवार. थँक्यू. गुड बाय.